मीच असेल. पुण्यपुरुष सर्वांगाम भूतप्रकारण जगदाम तुम्ही आहे आत्मा अंतकामंतरी नमः. तर काय पाठीमागे विषय झाला की स्वप्न पडतं. स्वप्नापडी काय करतो, हरिद्वारला जातो, तिथे गंगा पाहतो, सर्व पाहतो. पश्चिमेस नील पर्वत पण पाहतो. हे शक्य नाही म्हणले, कल्पित असते. सर्व अंतःकरणामध्ये काय असते, स्वप्न पदार्थ कल्पित कारण झोपल्या स्वप्नात केला जाईल जाईल का माणूस? हा, कल्पितच असं निर्माण. कल्पित निर्माण होतं. कल्पित अंतःकरणामध्ये काय होते, कल्पित निर्माण होतं. मग शिष्य म्हणला त्याला पुरावा काय, मग कल्पित निर्माण होतं, पुरावा काय? काय म्हणला शिष्य? त्याला पुरावा काय करतो? वाचा पुढे वाचा. स्वप्न पदार्थ अंतरित कल्पित असल्याविषयी शंका व समाधानपूर्वक सिद्धी. वाच. श्री गुरु स्वप्रस्त पदार्थाचे कंठगत प्रेरित नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितले आहे. हा बघा आता, हे काय म्हणलं होता, कल्पित आहेत ना स्वप्न, कल्पित उत्पन्न होते. हा, तर कसं काय पुरावा? तर त्यांनी सांगितलं बा, पुरतीत नाडी एक नावाची नाडी आहे आपल्या शरीरामध्ये. तिचं नाव काय? पुरतीत नाडी. तिचं नाव काय? पुरतीत. आणि त्या पुरतीत नाडीमध्ये हे स्वप्न कंठामध्ये उत्पन्न होतं असं कुठं सांगितलं? वेदामध्ये. हा, कुठं सांगितले? वेदामध्ये. आलं का पुढे? मांडक्य निषेधामध्ये सर्व सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. हा, मांडव्य उपनिषद आहे ना, 10 उपनिषद, त्यापैकी कोणतं एक उपनिषद आहे? मांडव्य उपनिषद. बरं का? त्याचं नाव काय? मांडव्य उपनिषद. त्याच्यामध्ये काय सांगितले? स्वप्नात प्रतीत होत नाहीत. आपलं काय, जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. हा, काय होतात नाही? जागृतले पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. मग पुढे वाच. व्रत मार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. हा, जागृत दिसत नाही म्हणे. मग रथ म्हणा, त्याचा रस्ता म्हणा, हे काय होतात? सर्व स्वप्नामध्येच. पर्व ते कुठं उत्पन्न होतात? स्वप्नामध्ये, कल्पित. पुढे. स्वप्नस्थ पर्वताधिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? हा, उत्पत्ती न मानली तर त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? मग कसं होईल? पुढे. प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियाद्वारे अंतर्वृत्तीचा पदार्थाशी संबंध असावा लागतो. हा, प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरता इंद्रियाद्वारा काय पदार्थ काय असावा लागतो? संबंध असावा. हो. याकरिता पर्वादी विषय आणि त्यांच्या ज्ञानाचे साधन इंद्रिय किंवा अंतकरण ही सर्व शरीराच्या आतच उत्पन्न होतात. याकरता पर्वादी विषय आणि त्याच्या ज्ञानाचे साधन इंद्रिय अंतकरण ही शरीराच्या आतच उत्पन्न होतात असे मानणे अवश्य आहे. आलं का लक्षात? चला पुढे. शिष्य स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षीभाष्य आहे. आता शिष्य पुन्हा काय शंका करतो? जसं स्वप्न पदार्थ सुक्ती रजत माहिती का? सुक्ती म्हणजे नदीमध्ये असं शिंपल्यावरती चांदीसारखे पदार्थ दिसतात, चमचम चमचम. ते साक्षी भाष्य आहेत. याच्या ज्ञानाकरता इंद्रियाचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थांची उत्पत्ती मानणे योग्य आहे. हा, मग उत्पत्तीच मानली पाहिजे, पण कशी पद्धत? कल्पित ती. पुढे. परंतु इंद्रिय अंतःकरण आणि प्रमाता याची उत्पत्ती मानणे योग्य नाही, कारण ती शरीराच्या आत आहेत. प्रमाता कळतंय तुम्हाला? चैतन्य जीव. त्याची उत्पत्ती मानणे योग्य नाही. का उत्पन्न नाही? ते शरीरात आतच आहे. ते फक्त पदार्थाची उत्पत्ती मानायची. काय करायची? पदार्थाची उत्पत्ती मानायची. पुढे. श्री गुरु हे शिष्य. आता कळलं का? हे लक्षात आलं का? शंका समाधान, शंका समाधान. हा, समजलं नाही? श्री गुरु हे शिष्य स्वप्नामध्ये जसे पर्वतादी पदार्थ प्रतीत होतात तसेच इंद्रिय अंतकरण प्राणसहित स्थूल शरीर प्रमाता ही प्रतीत होतात. हे शिष्य स्वप्नामध्ये जसे पर्वतादी पदार्थ प्रतीत होतात तसे इंद्रिय अंतकरण प्राणासहित स्थूल शरीर प्रमाता ही प्रतीत होतात. सर्व दिसतं की नाही? शरीर स्वप्नामध्ये दिसतं. पुढे. म्हणून त्याची उत्पत्ती मानली पाहिजे. हा, त्याची काय केली पाहिजे? उत्पत्ती मानली पाहिजे. स्थूल शरीरात जे व्यवहारिक नेत्र अंतकरणादे आहेत त्याचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाहीत.
व्यावहारिक नेत्र अंतःकरण जे आहे त्याच्याविषयी काय होणार नाही, स्वप्न पदार्थ होणार नाहीत पुढे. कारण स्वप्न पदार्थ प्रतिभाषिक आहे. स्वप्न पदार्थ भासमान आहे, प्रतिभाषिक म्हणजे नुसते भासलेले पुढे. समान सत्तावान पदार्थ एकमेकांस साधक बाधक होतात हे हा, पाचव्या तरंगात सांगितले समान आहे. सत्तावान समान मी सत्ता जर सारखी असली तर पाठीमागे नाही बघा. पाचव्या तरंगात काय विषय गेला, सत्य 3 प्रकार आहेत: पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक. हा? हम्म. किती प्रकार आहे ते? 3. परमार्थिक सत्ता, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक प्रातिभाषिक सत्ता. आता स्वप्न पडलं, स्वप्न पडल्यानंतर तहान लागली, मग आता जवळच पाणी होतं, तो केला का मग तो नाही? समान सत्ता नाही ना. हम्म. तांब्या भरलेला व्यावहारिक सत्तेतला, तहान लागली प्रातिभाषिक सत्तेतला. समान सत्तावान पदार्थ किंवा साधक वा असाधक बाधक होतात हे पाचव्या तरंगात सांगितलेच आहे. कुठं सांगितलंय? पाचव्या तरंगात म्हणून सांगितले. पुढे. म्हणून व्यवहारिक सत्तावान नेत्राधिक स्थूल शरीराचे स्थायी असेल तर त्यांना स्वप्नातील प्रतिभाषिक म्हणून पदार्थ व्यावहारिक विषय होणार नाही. सत्तावान नेत्र विषय होणार नाही. शिवाय व्यावहारिक इंद्रिय आपल्या मुलका सोडून है ना धावतो या काली त्याचे हस्तपादात यावे लोकांस मिश्रित दिसतात. स्वप्न पडतं तो पळतो, पण अवयव कुठं असते? जागेवर असतात ना. तो झोपलेला असतो माणूस पुढे. यावरून ते स्थूल शरीरातील इंद्रियाचे व्यापार नाहीत तर स्वप्नात नवीन उत्पन्न झालेले बस हे जे इंद्रिय त्याचा व्यवहार नाही, ते स्वप्नात उत्पन्न झाले नवीन इंद्रिय पुढे. हस्तपादित इंद्रिय ते व्यापार करतात हे मानणे उत्पन्न आवश्यक झालेले आहे. बरं का पुढे. तसेच स्वप्नामध्ये सुखदुःखाचे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आश्रय प्रमाता हे प्रतीत होतात. सुख दुःख ज्ञानाचा आश्रय असणारे प्रमातादी पदार्थ हे सुद्धा उत्पन्नच होतात. त्याचीही नवीन उत्पत्ती मानली पाहिजे. पुढे. कारण उत्पन्न न झालेला पदार्थ प्रतीत होत नाही हा जर सिद्धांत आहे. उत्पन्न झालं नाही तर प्रतीती कसा येईल? ज्या अर्थी प्रतीती त्या अर्थी उत्पत्ती मानावं लागेल. या एकंदरीत कारणावरून ज्ञाता ज्ञान न्यायादी त्रिपुटी ज्ञानाचे विषय आणि व्यापार हा सर्व समाज स्वप्नामध्ये नवीन उत्पन्न होतो. बघा, एकंदरीत कारणावरून ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञाता मी पाहणारा ज्ञाता, पाहणारा कोण? ज्ञाता. ज्ञाता. आणि ह्याला हे मला विचार सागर असा लाला हे झालं ज्ञान. ज्ञाता ज्ञान आणि ही वस्तू ज्ञेय. आलं का लक्षात? ज्ञाता ज्ञान आणि दृष्टा दृश्य आणि दर्शन. आलं? प्रमाता प्रमेय आणि प्रमेय. तिरुपतीच्या विषयावर स्वप्नामध्ये काय होता? नवीन तो होतो पुढे. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान व त्यांच्या ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. बघा, हे 4थ्या तरंगाला गेला विषय. कुठे गेला हा? 4थ्या तरंगात. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान आणि त्याचे ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अनिर्वचनीय ख्याती कुठे गेले सांगा बरं? 4थ्या तरंगात अनिर्वचनीय कुठे गेले? अख्यात ख्याती अनिर्वचनीय ख्याती कुठे गेले? सापडले. सापड का? ब्रह्मामध्ये अनिर्वचनीय ख्याती होऊ शकतात. अनिर्वचनीय ख्याती अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान व त्याचे ज्ञानाचे विषय सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. कसे होतात? अनिर्वचनीय उत्पन्न होतात. त्याचे विषय आणि ते ज्ञान पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात. कसे उत्पन्न होतात? अनिर्वचनीय. पुढे वाच. हा सिद्धांत इतर शास्त्रकारांच्या सिद्धांताहून विशेष आहे. हा सिद्धांत इतर शास्त्रकारांच्याहून विशेष आहे. पुढे. न्यायमतात अन्य पदार्थाचे अन्य रूपाने ज्ञान होते. न्यायमतामध्ये काय केलंय? न्यायमत काय म्हणलं? न्यायमतामध्ये कोणती ख्याती? न्यायकाची कोणती ख्याती रे? न्यायमताची आता काढलं होतं ना मी रे. अनिर्वचनीय ख्याती अरे न्यायकाची कोणती ख्याती? न्याय अन्यथा ख्याती अन्यथा करून न्यायकाची ना. न्याय वैश्विक मताचे जडवादी. अरे न्यायकाची कोणती ख्याती? न्यायकाची
अरे नैयायिकाची कोणती ख्याती? अन्यथा ख्यातीची. अरे अन्यथा ख्याती आहे काय? हा नैयायिकाची कोणती ख्याती? अन्यथा अन्यथा ख्याती. ख्याती म्हणजे अन्याचा निरूपणे ज्ञान है ना. हम्म. काय म्हणतात त्याला? अन्याचा अन्य रूप आहे. न्यायमतात अन्य पदार्थाचे अन्य रूपाने ज्ञान होते. ते उदाहरण दिलं बघा त्या अन्य न्याय खाते बघा तिथं काय उदाहरण दिलं त्यांना. हा अरे उदाहरण काय दिले बघा ना तुमच्या लक्षात येईल त्यापुढे तुम्हाला. म्हणजे वारुळाच्या ठिकाणी हा असणाऱ्या सर्पाचे ज्ञान नेत्र दोषामुळे आपल्या समोर रज्जूचे ठिकाणी सर्प दिसतो. हा असं उदाहरण त्याने दिले. म्हणजे पहिलं कुठेतरी पाहिलं होतं असं. वारुळच्या ठिकाणी म्हणजे सर्पाचे ज्ञान झालं होतं म्हणजे पहिलं त्याला कुठं बघितलं होतं असं. की तो हेडिंग आहे रे ते. ते हेडिंग 8वं. आठवं हेडिंग आहे. हां तर 8वं हेडिंग. पान नंबर हे बघ तिथं काय म्हटलंय? अन्य न्याय वैशिक अन्यथा ख्यात नाही ना. काय म्हणलं होतं? अन्याचं अन्य रूपाने ज्ञान. अन्याचं अन्य रूपाने. वारुळाच्या ठिकाणी सर्प कुठे दिसतोय? सत्य सर्पात ज्ञात्रामुळे आपल्या समोर असलेल्या रज्जूच्या ठिकाणी होते. म्हणजे सर्प कुठे? वारुळात. वारुळात. आणि दिसतोय कुठे? आपल्या समोर. हा, म्हणजे अन्याचं अन्य रूपाने ज्ञान. रज्जूच पण सर्परूपानं परतीली म्हणते. काय म्हणते? रज्जू असून ती काय ती सर्परूपानं परतीली येते म्हणते. हा म्हणजे अन्याचं अन्य रूपाने ज्ञान. अन्याचं अन्य रूपाने ज्ञान. पदार्थांवर अन्य रूपाने ज्ञान त्यास भ्रम म्हणतात. लक्षात. अन्याचं अन्य रूपाने ज्ञान म्हणलं का? रज्जू ही सर्परूपानं परतीला येते म्हणजे अन्याचं अन्य ज्ञान रूपाने ज्ञान. रज्जू असून कशाच रूपानं परतीला येते? सापाच्या रूपानं. म्हणजे काय झालं? अन्याचं अन्य रूपाने ज्ञान झालं. हा पुढे वाचा. सिद्धांतात जसा पदार्थ असतो तसे ज्ञान होते. त्याचं खंडन काय केलं होतं? अरे जसा पदार्थ तसा असतो तसा दिसतो ना. जसं वारुळात सर्प असं सर्प दिसेल. दोरी आपलं दोरी कशी दिसेल? हा असं म्हणतात बरं का. कारण म्हणून ब्रह्मस्थळी विषयाची उत्पत्ती अवश्य मानली पाहिजे. म्हणजे जिथं भ्रम होतो तिथं विषयाची उत्पत्ती मानली पाहिजे. ते दुसरा पदार्थ येईल कसं मग? हा काय लक्षात आलं? अरे दुसरा पदार्थ येईलच कसा? तिथं ब्रह्मस्थळी उत्पत्ती मानली पाहिजे ना पदार्थाची. पुढे कारण विषय वाचून ज्ञान होत नाही आणि विषय असेल तर ज्ञान होतं. विषय नसेल ज्ञान कसं होईल? तिथं साप असतं तर ज्ञान झालं. साप असेल तर साप कळेल ना. दोरी असेल दोरी कळेल. विषयावर जाऊन म्हणजे ज्ञान आहे ना. हा पुढे स्वप्नामध्ये जर त्रिपुटी प्रतीत होते पण त्या शिष्याचं वाचायला आहे का तू? नाही म्हणून त्याची उत्पत्ती मानणे जरूर. हा तर का उत्पत्ती मानली पाहिजे. काय म्हणतात गुरु? त्रिपुटी प्रतीत होत असेल तर उत्पत्ती मानली पाहिजे. उत्पत्तीच मानली पाहिजे. त्रिपुटी आहे का? पाहणारा आहे, पाहायचा विषय आहे, त्याचं ज्ञान आहे ना. अलग लक्षात येईल. शिष्य आता शिष्य शंका करतो बरं. महाराज स्वप्नस्थ पदार्थाची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीत पदार्थ मिथ्या सांगतात. हा तर का महाराज स्वप्न पदार्थ सांगून स्वप्न पदार्थ काय सांगितली? उत्पत्ती. आणि स्वप्न दृष्टांत जागृती पदार्थ काय सांगतात? मिथ्या सांगतात. हा त्याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहेत. त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत. त्याच्या उलट जागृती पदार्थ उत्पन्न होतात ना म्हणून सत्य आहेत. आहे का नाही? जागृत पदार्थ काय होतात? उत्पन्न होतात. कसे? सत्य. तसंच म्हणे पुढे वाच. तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्वत्व येण्यास काय हरकत आहे? मग जागृतीच्या दृष्टाने जागृती स्वप्नाचे पदार्थ पण होतं म्हणून ते सत्यच आहेत असे म्हटले तर स्वप्नस्थ
पदार्थांना सत्य येण्यास काय हरकत नाही. म्हणजे स्वप्न पदार्थात तो मग सत्यत्व आणायचं. काय करायचं? सत्यत्व आणायचं. हां, पुढे स्वप्नस्थ पदार्थांच्या मिथ्यास ठरवायचे असेल तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात. हां, स्वप्न पदार्थ जर काय ठरवायचे असले तर मिथ्या ठराव. मिथ्या ठरवायचे असले तर जागृतीले पदार्थ काय उत्पन्न होतात, प्रतीत होतात म्हणून सत्य, आणि स्वप्न पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या, असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते. अलग लक्षात. हां. स्वप्न पदार्थ काय होता आपलं जागृती पदार्थ काय उत्पन्न होतात म्हणून उत्पन्न सत्य, होतात म्हणून सत्य. आणि स्वप्न पदार्थ काय होतात उत्पन्न होतं, प्रतीत होतात. उत्पन्न होता प्रतीत होतात म्हणून सत्य. हा, हां. असं मला वाटतंय. म्हणतो कोण? शिष्य म्हणतो. पुढे वाचायचं का बाजारा बघा. बस. हा, अरे वाचायचं का वाचायचं का? वाच थोडा एक. वाच. स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. श्री गुरु म्हणतात बाबा रे, त्याला देश नाही, काल नाही, काय नाही, असेच उत्पन्न होतात. म्हणतो त्याला काहीच नाही. पुढे श्री गुरु हे शिष्य पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही हे अनेक वेळा मागे सांगितले आहे. मग पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही अनेक वेळा मागे सांगितले आहे. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीत होते त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. ज्या अर्थी प्रतीत होते त्या अर्थी उत्पत्ती मानलीच पाहिजे त्याची. पण नुसती उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास हेतू नाही. हा, नुसते उत्पन्न होणं म्हणजे सत्यत्वाला आणि मिथ्याला कारणीभूत नाही ते. पदार्थाची उत्पत्ती योग्य देश काल सामुग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थ ही मिथ्या असतो. बघा, त्याला योग्य देश काल नाही ना, मग उत्पन्न झाला पदार्थ मग मिथ्या असतो म्हणायचं. म्हणजे योग्य देश काल सामुग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. बस, योग्य देश काल सामुग्री नाही ना, मग ती अभाव त्याचा म्हणायचा. स्वप्नातील हस्तदिकांच्या उत्पत्तीस योग्य देशकालीन अनुकूल नाहीत. आता स्वप्नातलं हस्तीमध्ये हत्ती वगैरे अगो हे काय झालं, एकाने उत्पन्न झालं. देशकाल कुठं अनुकूल आहे त्याचा? देशकालच नाही. कारण स्वप्नातील देशकालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घ काळात उत्पन्न होणारे हस्तादी पदार्थ स्वप्नाच्या क्षण मात्र काळात आणि अल्प कंठ देशात उत्पन्न होतात म्हणून मिथ्या आहेत. बघा, आता ते हत्ती उत्पन्न होतो, किती दिवस तरी जगवतो. स्वप्नातलं आपलं जागृतीतलं, स्वप्नातलं काय लगेच उत्पन्न होतो. कंठामध्ये काय असते? पुरुष नाडी असते. त्या पुरुष नाडीमध्ये काय होतं? स्वप्न निर्माण होतं. हा, एवढा फरक आहे त्याच्यात. पण मिथ्याच आहेत माणूस. काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हणून मिथ्या आहेत. मिथ्या. बस बघा. शंका समाधान वाचवते, शंका वाचवते. महाराज स्वप्नामध्ये विस्तीर्ण देश आणि बहुत काल प्रतीत होतो. तो हस्तदिकांना कारण म्हटले तर ते योग्य देश स्वप्न बरेच दिवस वाटते ना. मग असं काय लवकर ताबडतोब वाटतंय का? ताबडतोब वाटत नाही. बऱ्याच काळ गेला असं वाटतंय ना. योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न झालेली स्वप्नातील हस्त्याधिक सत्यच आहेत असे म्हणण्यास काय हरकत आहे? सत्यच बना म्हणते. काय म्हणते? श्री ज्ञानदेव